So we shall discuss the properties of determinant. In that properties of determinants here, actually in that properties, first of all what we have to, so 1 minute, okay. See this, up till we have studied definition, expansion of a determinant, minor and cofactors of the determinant. Then also we have studied the expansions of a determinant using any row and any column, any row और any column. आप याद ये मत भूलिए, आपके दिमाग में ये फिट कीजिए कि अगर आप डिटर्मिनेंट का एक्सपेंशन कौन से ही रो से और कौन से ही कॉलम से ले लिए, एक्चुअली देयर आर 3 rows and 3 columns, then the value of determinants remain same. तुम्ही जर डिटर्मिनंटचा एक्सपान्शन कुठल्याही रो न आणि कॉलम न घेतला तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी असते, सेम असते. नाउ वी शैल डिस्कस दिस इंपॉर्टेंट पार्ट, दैट इज अ प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनेंट. इस लेक्चर में हमें प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनेंट लेना है. तुम सभी बच्चों को मैं फिर से बताता हूं, तुम मेरे साथ साथ स्लोली ये प्रॉपर्टीज लिख के लेना है, नहीं तो बाद में लिख लो और वो सेंड कर दीजिए, लेकिन आपको प्रॉपर्टी समझ में आना चाहिए. बाकी का पार्ट आगे लेंगे. सी दिस, वी नो दैट, आई शैल रिवाइज हियर. द डिटर्मिनेंट ऑफ ऑर्डर 3 मीन्स इट हैज 3 rows, that is R1, R2, R3. It has 3 columns, C1, C2, C3. The general element is denoted by Aij. I का मतलब होता है इसका, I means its row number. J का मतलब होता है its column number, corresponding row number, corresponding column number. Okay, उसी के आधार पे एलिमेंट कहाँ पे है we can define. Okay, now see here, minor of elements. See this, minor of an elements, minor of element of determinant. डिटर्मिनेंट के माइनर कैलकुलेट करना है तो डिटर्मिनेंट के माइनर जो होते हैं, द माइनर ऑफ एन एलिमेंट ए आई जे इज द डिटर्मिनेंट बाय डिलीटिंग. उसकी डेफिनेशन क्या है देखो, माइनर ऑफ एन एलिमेंट ए आई जे इज द डिटर्मिनेंट बाय डिलीटिंग आई थ्रो एंड जे कॉलम. इसी आधार पे हम माइनर कैलकुलेट कर सकते हैं. दिस इज द डेफिनेशन ऑफ द को फैक्टर सी आई जे इज इक्वल्स टू -1 raised to i plus j into mij. मायनर आणि को फॅक्टर मध्ये काय फरक असतो, जर मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेम असतात, दोघांचे मॅग्निट्यूड सेम असतात, फक्त प्लस किंवा मायनसचा फरक असतो. मायनर आणि को फॅक्टरच्या संख्या सारख्याच असतात, फक्त प्लस आणि मायनस मध्ये फरक असतो, त्याची पोझिशन आहे. जर मायनर ऑड पोझिशनला असेल तर त्याचा को फॅक्टर मायनस येतो. जर मायनर इव्हन पोझिशनला असेल, एलिमेंट इव्हन पोझिशनला असेल तर त्याचा को फॅक्टर प्लस येतो. एवढाच बदल आहे मायनर आणि को फॅक्टर मध्ये. ओके, आणि त्यानंतर आपण डेफिनेशन पाहिलेले आहेत, हे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तर हे कॉलम फर्स्ट इथं काय झालेलं आहे पहा, एक्सपान्शन, हे होमवर्क साठी दिलेलं आहे. ठीक आहे. नाउ प्रॉपर्टीज ऑफ द डिटर्मिनंट. प्रॉपर्टीज मीन्स व्हॉट, सी दिस, 1 minute. Properties of determinants means the determinant satisfies some conditions and that conditions are true for all the elements of the determinant see this, some conditions, some properties are satisfies, the determinant satisfies some conditions for all the elements, that is for all rows, for all columns, and that conditions are called as the properties of a determinant. ज्या काही प्रॉपर्टी कंडिशन आहेत डिटर्मिनंटसाठी, काही कंडिशन आहेत त्या डिटर्मिनंटच्या सर्व एलिमेंटसाठी, रो साठी लागू होतात, कॉलम साठी लागू होतात, त्या कंडिशनलाच आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट म्हणतो. सी दिस, दिस इज अ फर्स्ट प्रॉपर्टी. अभी यहाँ पे हमें फर्स्ट प्रॉपर्टी के बारे में डिस्कस करना है.
What is that first property? Properties of determinant. Number one, see this, the value of a determinant remains unchanged. See this property number first. The value of a determinant remains unchanged if its rows and columns are interchanged. म्हणजे पहा, जर डिटर्मिनंटचे रोज आणि कॉलम इंटरचेंज केले, का हे रोज हा फर्स्ट रो आहे, त्याचं रूपांतर फर्स्ट कॉलम मध्ये केला, म्हणजे काय केलं, R1 इंटरचेंज्ड इनटू C1, म्हणजे फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम. हा जो सेकंड रो होता, सी दी सेकंड कॉलम, सेकंड रो इज interchanged into the second column. Similarly, this third row is interchanged into the third column. So, first row is interchanged in the first column, second row is interchanged in second column, third row is interchanged in the third column. Then value of first determinant and interchanged determinant is equals to same. इसका मतलब यह है कि डिटर्मिनेंट की वैल्यू सेम होती है, सेम. सीरीज डिटर्मिनेंट की वैल्यू क्या होती है, सेम होती है. नाउ वी कॅन राइट दिस साइज, यालाच आपण असं लिहू शकतो हियर. सपोज D is equals to, we can write in general A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. Now find D dash. D dash म्हणजे या डिटर्मिनंटच्या रोचं रूपांतर कॉलम मध्ये करा. Interchange row and column. Then we call it as a D dash. D dash is equals to, see this first row means A11, A12, A13. ये जो फर्स्ट रो था उसको हमने फर्स्ट कॉलम में कन्वर्शन किया, रो का कॉलम में. सेकंड A21, A22, A23, A31, A32, A33. अगर first row converted into the first column, second row is converted into the second column, third row is converted into the third column, this process is called as the interchanged rows into columns. So value of determinant, या determinant ची value आणि या determinant ची value same असते, म्हणजेच D is equals to D dash. See this, value of both the determinants is same. तुम्ही एखादा कुठलंही एक्झाम्पल घेऊन पाहू शकता. एक्झाम्पल सॉल्व करा. एक्झाम्पल तुम्हाला देतो, तुम्हाला तुम्ही वाटलं तर एक एक्झाम्पल घ्या. सी दिस, हे सर्वच्या सर्व आत्ता लिहा किंवा नंतर लिहा. आता फक्त तुम्ही समजून घ्या सर्वच्या सर्व, आणि नंतर व्हिडिओ रिवाइज करून किंवा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित लिहून घ्या. जेव्हा आपण स्पीडमध्ये शिकवतो तेव्हा लिहिणं, रायटिंग करणं आणि समजून घेणं दोन्ही प्रोसेस एकदाच नाही होत, खूप स्लोली जावं लागतं मग. आणि ऑनलाईन लेक्चरला तेवढं स्लोली जाता येत नाही, किंवा तुम्ही रायटिंग करेपर्यंत मला वेट करता येत नाही. म्हणून सूचना एक लक्षात ठेवा, जेव्हा मी शिकवत असतो तेव्हा काळजीपूर्वक तुम्ही ऐकून समजून घेत चला आणि मग नंतर लिहून घेत चला. ओके, आता आपल्याला याचं एक्झाम्पल जर पाहिजे झालं तर डिटर्मिनंट डी कॅल्क्युलेट करा आणि दुसरं कुठलंही पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन बघू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल हियर, फॉर एक्झाम्पल, if D is equals to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Now calculate value of D. We can calculate the value of D. D की वैल्यू कैसा है, 1 इंटू, अभी हम रो के ट्रांसफर करते हैं, 1 इंटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ सब्ट्रैक्शन 45 मायनस 48 मायनस 2 इंटू, आता हा 2 घेतलो त्याचा रो कॉलम डिलीट करा, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय ते पहा,
36 मायनस 42 प्लस 3 इंटू, मी डायरेक्ट करतो 2/2 च्या डिटर्मिनंटमध्ये तुम्ही बदलून घ्या, 3 इंटू 32 35. आता याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. 1 इंटू मायनस 3 मायनस 2 इंटू मायनस 6 प्लस 3 इंटू मायनस 3 that is equals to minus 3 plus 12 minus 9 which is equals to 0. याची व्हॅल्यू किती आली पहा, 0 आली. आता डी डॅश, व्हॉट इज द प्रॉपर्टी? डी डॅश इक्वल्स टू डिटर्मिनंट बाय ऑब्टेनिंग इंटरचेंजिंग रो इन कॉलम. रो आणि कॉलम इंटरचेंज करा. आता 1 2 3 फर्स्ट कॉलम मध्ये घ्या, 1 2 3. सेकंड रो कोणता आहे? 4 5 6. वी कॅन राईट एज 4 5 6. थर्ड 7 8 9. 7 8 9. जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत, सिरीज ऑनलाईन, गोरख खोडे, रवींद्र तराटे, देवाळे, ढवळे. ओके, काय अडचण आली तर विचारा, प्रॉब्लेम समजून घ्या. हा झाला, दिस इज अ डी. ही व्हॅल्यू झाली डी ची व्हॅल्यू, इक्वेशन नंबर 1. आता डी डॅश सॉल्व करा, त्याची पण व्हॅल्यू 0 यायला पाहिजे, म्हणजे रिझल्ट कसा आहे? डी इज इक्वल्स टू डी डॅश होतो. तुम्ही कॅल्क्युलेट करा हे होमवर्कला. काय प्रूव्ह करायचे आपल्याला? जेव्हा डिटर्मिनंटचं रो आणि कॉलम मध्ये इंटरचेंज करतो तेव्हा येणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. ही फर्स्ट प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन करत असताना बऱ्याच वेळा प्लस मायनस वगैरे तुम्हाला शिकवत असताना इथं चुकू शकता, तर तुम्ही विचारत चला काय अडचण आली तर. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी. नाउ दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. इफ एनी 2 रोज, म्हणजे कोणतेही 2 रो, or any 2 columns of determinant are interchanged, then the value of the determinant is changed by its minus or sign, changed by its sign. म्हणजे कुठल्याही एका डिटर्मिनंटचे सिरीज, हा पहा, कुठल्याही एका डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो जर इंटरचेंज केले तर प्लस असलेला डिटर्मिनंट मायनस होतो, मायनस असलेला डिटर्मिनंट प्लस होतो. मीन्स व्हॅल्यू ऑफ साइन चेंजेस. किंमत तीच राहते, फक्त चिन्ह बदलतं. दॅट मीन्स हिअर इन दिस केस, फक्त व्यवस्थित डिटर्मिनंट समजून घ्या. सपोज दिस इज अ फर्स्ट रो, this is R1 and this is R2. काय केलं पाहिजे इथं? R1 इंटरचेंज R2 केला. R1 इंटरचेंज R2. डबल डायरेक्शन आरो म्हणजे इंटरचेंज असतो. R1 इंटरचेंज R2 म्हणजे हे जो R1 R2 च्या जागी R1 नेला आणि R1 च्या जागी R2 नेला, हे इंटरचेंज केले. तेव्हा प्लस असलेला डिटर्मिनंट काय झालेला आहे? मायनस झालेला, मायनस. मी हेच थोडं व्यवस्थित लिहून देतो. हीच प्रॉपर्टी तुम्हाला असं पण सांगता येते सिरीज. नाउ see this. How to write this? Suppose D is equals to, we can write as D is equals to, we can write determinant A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. Okay, this is the first determinant. If we change, यहां पे अभी क्या करना है आपको? रोहित, यहां पे हमें क्या करना है? इसका 2 रो इंटरचेंज करना है या 2 कॉलम इंटरचेंज करना है. हम कॉलम इंटरचेंज करते हैं बाय C1 इंटरचेंज C3. यानी कि देखो
ये कॉलम फर्स्ट एंड कॉलम थर्ड इंटरचेंज करते हैं। तो डिटर्मिनेंट कौन सा आता है, देखो यहाँ पे ये 1 3, ये 2 3, ये 3 3, सेकंड कॉलम एज इट इज ये 1 2, ये 2 2, ये 3 2 एज इट इज, एंड फर्स्ट कॉलम इज रिप्लेस्ड बाय हा जो C1 आहे आणि हा C3 आहे, इंटरचेंज करा, दॅट इज A1 1, A2 1, A3 1। त्यानंतर जो येणारा नवीन डिटर्मिनंट आहे त्याला आपण नाव देऊ D1। हा D आहे, हा D1 आहे। जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने इंटरचेंज करता तेव्हा D इज इक्वल्स टू मायनस D1 असतो। म्हणजे कोणतेही दोन रो, any two rows or any two columns, if we interchanges, then the value of that determinant changes in sign, means plus चा मायनस होता, मायनस चा प्लस होतो। ओके, ही प्रॉपर्टी, याच्यावरचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ करून पाहू शकता। एक्झाम्पल कॅल्क्युलेट करा। फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल पण देतो तुम्हाला, एक्झाम्पल एक देतो, सी दिस, वी शॅल राइट दिस एक्झाम्पल। एक्झाम्पल, suppose D is equals to 1 1 1 2 1 3 1 0 5. Suppose this is R1, this is R2, this is R3. आता ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, तुम्ही सॉल्व करा। मी D1 कॅल्क्युलेट करतो, D1 कसा काय कॅल्क्युलेट करतो, R1 इंटरचेंज R2, म्हणजे R1 इंटरचेंज R2 करा, R1 आणि R2 चं इंटरचेंज करा, सी दिस, R1 इंटरचेंज R3, ओके, काय हरकत नाही, R3 करू, R1 इंटरचेंज R3 मीन्स 1 0 5 2 1 3 1 0 5। हे जर कॅल्क्युलेट केलं तर याची येणारी व्हॅल्यू आणि याची येणारी व्हॅल्यू सेम असते, फक्त साइन चेंज असतो। हे तुम्ही घरी सॉल्व करायचे एक्झाम्पल। हा, नेक्स्ट, नाउ वी शॅल कन्सिडर द थर्ड प्रॉपर्टी, डिटर्मिनंटची थर्ड प्रॉपर्टी। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी हा चॅप्टर सुरुवातीपासूनचे पाठीमागचे व्हिडिओ पहा, कारण हा 6वा व्हिडिओ आहे, 6वा लेक्चर आहे, तुम्हाला डायरेक्ट नाही समजणार, म्हणून पाठीमागचे लेक्चर्स पाहत चला। सी दिस, ऑल, सी दिस, व्हॉट इज द प्रॉपर्टी, इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ अ रो, कुठल्याही एका रोचे, और अ कॉलम is multiplied by non-zero number k, म्हणजे कुठल्याही रोला किंवा कॉलमला नॉन झिरो नंबर k ना मल्टिप्लाय केलं, then the value of new determinant is k times the value of original determinant। म्हणजे उदाहरणार्थ पहा, फर्स्ट रोला डिटर्मिनंट कोणता होता, A1 B1 C1, A2 B2 C2, A3 B3 C3। इफ वी मल्टिप्लाय दिस ओरिजिनल डिटर्मिनंट बाय k, म्हणजेच फर्स्ट रोला मल्टिप्लाय केलं, k A1 k B1 k C1, then the value of determinant is k times the original determinant। For example, see here, suppose D is equals to, what is that, D is equals to, we can consider the determinant 1 2 3 4 1 5 6 2 3। okay, if we multiply by 2 on both sides, that is 2 times of D, if we multiply any row or any column, एखाद्या रोनं किंवा एखाद्या कॉलमनं जर मल्टिप्लाय केलं, किंवा असं पण सांगता येईल तुम्हाला, इथं मी समजा 4 घेतलो, तर इथनं 4 कॉमन काढलात, D इज इक्वल्स टू, मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो, थर्ड रो आहे ना त्यातनं 2 कॉमन काढा, 2, देअरफॉर 2 into 1 2 3 4 1 5 3 1 2। म्हणजे येणारी जी ही व्हॅल्यू आहे ती सेम असते, म्हणजे 2 कॉलम का कॅल्क्युलेट कॉमन काढता येतो,
मूळ व्हॅल्यू मधनं 2 कॉमन काढता येतं असं पण सांगितलेलं आहे तशी दिस k1 kb1 kc1 वी कॅन टेक अ कॉमन 2 और वी कॅन मल्टिप्लाय दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू शकता दोन्ही साईडला 2d न मल्टिप्लाय केलं तर 2d न मल्टिप्लाय करता येतो कॅल्क्युलेट दिस याचा आन्सर काढा याचा आन्सर काढा सेम येतो परंतु एक लक्षात ठेवा एखाद्या रोला जर k न मल्टिप्लाय केलं तर येणारी व्हॅल्यू त्या डिटर्मिनंटची k टाइम्स असते ओरिजिनल डिटर्मिनंटच्या लक्षात आलं ना ओरिजिनल डिटर्मिनंटच्या k टाइम्स असते सी दिस नेक्स्ट चौथी प्रॉपर्टी इफ each element of any row or column consists of 2 or more terms then that determinant can be expressed as the sum of 2 or more determinants इसका मतलब क्या है देखो see this is a a1 plus x a2 plus y a3 plus z यानी कि फर्स्ट जो कॉलम है इस डिटर्मिनेंट का वो एडिशन फॉर्म में दो एलिमेंट के एडिशन फॉर्म में तो इसके हम अलग अलग दो डिटर्मिनेंट बना सकते हैं सी दिस इज अ फर्स्ट ए एंड दिस इज अ फ्रॉम सेकंड एक्स वाई जेड दिस इज इसी तरह से हम अगर एक आधा रो अगर कॉलम एडिशन फॉर्म में है तो उसे हम दो अलग अलग डिटर्मिनेंट के एडिशन के फॉर्म में लिख सकते हैं फॉर एग्जांपल हियर सपोज d is equals to we can consider the determinant 8 5 3 2 1 0 4 2 2 अगर इस डिटर्मिनेंट को हम इसी तरह से भी लिख सकते हैं किसी तरह से देखो 5 प्लस 3 4 प्लस 1 5 का मतलब क्या होता है 4 प्लस 1 8 का मतलब क्या होता है 5 प्लस 3 एंड 3 का मतलब क्या होता है सपोज 1 प्लस 2 मीन्स 3 2 1 0 4 2 2 अगर one row which is splitted in the addition form of elements 5 means 8 5 plus 3 means 8 5 plus 4 means 5 means 4 plus 1 3 means 1 plus 2 you can change any row असा तुम्हाला कुठल्याही रो न लिहिता येत मग त्याचे दोन डिटर्मिनंट बनतात d so we can write as d equals to इसके दो डिटर्मिनंट बनाओ कैसे बना सकते हैं 5 4 1 2 1 0 4 2 2 and second determinant 3 1 2 2 1 0 4 2 2 इसी तरह से हम इसके दो डिटर्मिनेंट बना सकते हैं अगर डिटर्मिनेंट में one row or one column which is in the addition form we can convert this which is in the addition form then the value of determinant this is equals to therefore d is equals to d1 plus d2 इसको हम d1 कहते हैं इसको हम d2 कहते हैं अभी इसकी वैल्यू निकाल दो आने वाली वैल्यू चेक करो 1 आते हैं और ये दो डिटर्मिनेंट की वैल्यू सेपरेट निकाल दो ये d1 की भी वैल्यू निकाल दो d2 की भी वैल्यू निकाल दो और दोनों के एडिशन करो इस वैल्यू के सेम आते हैं कैलकुलेट कर सकते हैं आप इसी तरह से आप कैलकुलेट कर सकते हो नाउ दिस इज द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द डिटर्मिनेंट व्हाट इज दैट नेक्स्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टी नंबर 5 द वैल्यू ऑफ अ डिटर्मिनेंट is unchanged if any row or any column is multiplied by a number then added to any other row or column इसका मतलब क्या होता है देखो एखाद्या डिटर्मिनंट मध्ये एखाद्या रोला
किंवा कॉलमला एकच प्रोसेस लक्षात ठेवा, कुठला तर रो किंवा कॉलम. समजा एखाद्या रोला कुठल्या तरी संख्येनं गुणून दुसऱ्या रो मध्ये जर ऍड केला तर नवीन येणाऱ्या डिटरमिनंटची आणि मूळ डिटरमिनंटची किंमत सेम असते. सिरीज आता इथं सिरीज A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 काय केला पाहिजे, दुसऱ्या कॉलमला m न मल्टिप्लाय केला सिरीज. व्हॉट ऍक्शन डिड हिअर, C1 चेंज केलेला आहे. कसं, C1 प्लस फर्स्ट कॉलम मध्ये सेकंड कॉलमला m न मल्टिप्लाय करून C1 मध्ये ऍड केला आणि थर्ड कॉलमला n न मल्टिप्लाय करून फर्स्ट कॉलम मधून सबट्रॅक्ट केला, -n टाइम ऍड केला. तर नवीन हा डिटरमिनंट मिळाला. काय केलं पहा, पहिल्या कॉलम मध्ये दुसऱ्या कॉलमला m न मल्टिप्लाय करून ऍड केलं, तिसऱ्या कॉलमला n न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट केलं. इथं सांगितलं पहा, फर्स्ट कॉलम C1 प्लस m इंटू C2 मायनस n इंटू C3 देन द व्हॅल्यू ऑफ बोथ डिटरमिनंट्स आर सेम. आता हे मी थोडं वेगळ्या पद्धतीने लिहून दाखवतो. सपोज D इज इक्वल्स टू A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. Now what we have to do, C1 चेंज करा, C3 चेंज करायचे. R1 सपोज दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3. आता मला काय करायचे पहा, R3 चेंज करायचे. कसं करायचं R3, R3 प्लस वी हॅव टू चेंज बाय R3 चेंज करायचे. कसं करायचंय, R3 प्लस k टाइम्स ऑफ R1. R3 चेंज करा, वी हॅव टू चेंज R3 सच दॅट R3 प्लस k टाइम्स ऑफ R1. तेव्हा येणारा जो डिटरमिनंट D इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू सेम असते, पण तो कसा येतो, बदल फक्त R3 मध्ये होतो. ऍक्च्युअली दिस चेंजेस ओनली R3. देयरफॉर फर्स्ट वाइज इट इज A1 B1 C1 A2 B2 C2. अभी क्या करना है, थर्ड रो में फर्स्ट रो का k टाइम्स ऐड करना है, यानी कि A3 प्लस k टाइम्स ऑफ A1 B3 प्लस k टाइम्स ऑफ B1 C3 प्लस k टाइम्स ऑफ C1. Then the value of this, suppose this is a D1, this is equation number 1, equation number 2. From 1 and 2 D is equals to D1, यानी कि 2. म्हणजे पहिल्या रोची k टाइम्स करून, इथं पहिल्या रोची k टाइम्स करून तिसऱ्या रो मध्ये मिळवलं तर येणारी जी व्हॅल्यू असते ती डिटरमिनंटची सेम असते. एक हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं त्याचं एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता, किंवा एक एक्झाम्पल तुम्हाला पर्टिक्युलर एक्झाम्पल पण देतो मी. पर्टिक्युलर एक्झाम्पल यू कॅन टेक. व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल, सपोज D इज इक्वल्स टू 1 1 1 2 1 0 3 1 2. अभी मुझे क्या करना है, R1 चेंज करना है. सपोज दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. बाय R1 चेंजेस, R1 चेंज करना है किस तरह से, R1 प्लस 3 टाइम्स ऑफ R2. R1 चेंज करना है, R1 में R2 की 3 टाइम्स ऐड करना है. तो कैसा चेंज खाली R1 में होता है, R2 एज इट इज रहता है. देखो R2 की 3 टाइम्स R1 में ऐड करना है, 3 टाइम्स. तो 1 प्लस इसका 3 टाइम्स कितना होता है, देखो 1 प्लस 6. अभी 1 प्लस इसकी 3 टाइम्स कितने होते हैं, 3. 1 प्लस 0. बाकी क्या इज इट इज, खाली R1 चेंज करना है, खाली R1. 2 1 0
312, इसकी वैल्यू आती है 7 4 1 2 1 0 3 1 2। तो हम इसे D1 कंसिडर करते हैं, इसको इक्वेशन सेकंड दे दो, फ्रॉम 1 and 2 D इक्वल्स टू D1। हे दोन्ही तुम्ही कॅल्क्युलेट करा, याचंही आन्सर काढा डीचं किती येतं बघा, आणि याचंही आन्सर काढा D1चं सोडवल्यानंतरचं, त्याला सॉल्व करा, एक्सपांड करा डिटर्मिनंट, आणि दोघांचेही व्हॅल्यू सेम येणं गरजेचं आहे। म्हणजे हा रूल काय सांगतो, एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला तुम्ही जर नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय करून दुसऱ्या रो कॉलम मध्ये ऍडिशन केलात तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते। ठीक आहे, आता प्रॉपर्टी नंबर 7, व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी, सी दिस प्रॉपर्टी 6, हा 6 राहिली, मी सांगतो तुम्हाला। प्रॉपर्टी नंबर 7, इफ each element of the determinant above, each element of the determinant above below or below the main diagonal element is 0, then the value of that determinant is equal to the product of diagonal elements. See this, what is that property, if the determinant of, if each element of the determinant above or below the diagonal are 0, then the value of that determinant is 0. आता तुम्ही हे डिटर्मिनंट ऑब्झर्व करा, हे डिटर्मिनंट ऑब्झर्व करा, काय डिटर्मिनंट आहे, हे डायगोनल एलिमेंट आहेत, या डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 आहेत पहा, हे असं जर असेल, डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट किंवा डायगोनल एलिमेंटच्या वरचे एलिमेंट, हे खालचे एलिमेंट आहे का, हे एलिमेंट सर्वच 0 आहेत, दीज एलिमेंट्स आर 0च। मग डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 असतील किंवा सी दिस, और डायगोनल एलिमेंटच्या वरचे एलिमेंट 0 असतील, हो का, हे 0 आहे, तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे डायगोनलच्या प्रोडक्ट एवढी आहे। सोडवत बसायची गरज नाही, डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ द डायगोनल एलिमेंट। म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल हियर, सपोज D is equals to 4 0 0 2 1 0 3 -2 -3। जे ऑनलाईन आहेत ते विद्यार्थ्यांनी सांगा बरं रे, डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 आहेत का, खालचे एलिमेंट 0 आहेत त्याच्यामध्ये, हा एक्झाम्पल सांगा, जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचं, वरचे एक्झाम्पल आहेत का 0, खालचे एक्झाम्पल आहेत, कोणतं समजलं नाही, चंद्रकांत मेंगळे समजलं नाही, जी प्रॉपर्टी कोणती नाही समजली विचार, म्हणजे मी ती परत एकदा एक्झाम्पल घेऊन समजून सांगतो, काही अडचण नाही, आपल्याला आणखी प्रॉब्लेम्स घेतल्यानंतर तुला समजतं, हे फक्त प्रॉपर्टीज आहेत लक्षात ठेव, आणखी याच्यावरचे एक्झाम्पल आपण सुरू केले नाहीत, एक्झाम्पल सुरू केल्यावर आणखी प्रॉपर्टी समजते, काय अडचण आली तर विचारत चला। ही प्रॉपर्टी 7वी नाही समजली का, हा ठीक आहे, बरोबर आहे ढवळे, या डिटर्मिनंट मध्ये डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 आहेत, मग कुठल्या एखाद्या डिटर्मिनंट मध्ये जर डायगोनलच्या वरचे एलिमेंट किंवा खालचे एलिमेंट 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू A1 B1 C1 म्हणजे डायगोनल एलिमेंट, डायगोनल एलिमेंट कुठले आहेत, 4 1 -3 4 × 1 × -3 दॅट इज इक्वल्स टू -12। डायरेक्ट सांगू शकतो, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण डायरेक्ट सांगू शकतो, कधी, जर डायगोनलच्या वरचे एलिमेंट किंवा डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतील, सर्वच एलिमेंट 0 पाहिजेत, म्हणजे हे पहा, हे 3 एलिमेंट 0 आहेत किंवा हे 3 एलिमेंट 0 आहेत, डायगोनलच्या खालचे डायगोनलच्या वरचे, तेव्हा डायगोनलचा प्रोडक्ट घेतला ते 0 येतो। नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6 येत आहे पहा, सी दिस प्रॉपर्टी नंबर 6, ते विसरली होती, त्याचं एक्झाम्पल नव्हतं। व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 6, 2 rows or 2 columns are identical, then the value of determinant is 0.
एखाद्या डिटर्मिनंट मध्ये दोन रो किंवा दोन कॉलम जर सारखे आले असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते? 0 असते. डी इज इक्वल्स टू सपोज A1 B1 C1 A1 B1 C1 आणि A3 B3 C3. हा, जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत सांगा रे, या डिटर्मिनंट मध्ये दोन रो सारखे आहेत. कोणते कोणते? R1 R2 आणि R3 पैकी कोणते दोन रो सारखे आहेत? सी दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3. तीन रो म्हणजे आडवी लाईन लक्षात ठेवा, कॉलम म्हणजे उभ्या लाईन्स लक्षात ठेवा. तर या ठिकाणी दोन रो किंवा दोन कॉलम जर सारखे आले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? 0 असते. म्हणजेच हिअर R1 equals to R2. रो फर्स्ट, सी दिस, रो फर्स्ट अँड रो सेकंड सेम आहेत. कशामुळे? A1 B1 C1 A1 B1 C1. तेव्हा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डेफिनेटली कशी असते? 0 असते. सॉल्व करत बसायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज D equals to डिटर्मिनंट ऑफ 5 6 7 8 3 2 5 6 7. हा बरोबर आहे. शेवाडे, नरुटे, वैष्णवी कानडे, ढवळे, व्हेरी गुड. तर या ठिकाणी आता चेक करा, या डिटर्मिनंट मध्ये दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3. हिअर R1 equals to R3. R1 आणि R3 सेम आहेत म्हणून देअरफॉर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. तुम्ही सोडवा, याला डायरेक्ट 0 लिहू नका, आता सोडवा, याला एक्सपान्शन करायचं. 0 येतं का चेक करा. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. अशा पद्धतीनं हे 7 प्रॉपर्टीज इथं आपल्या होतात. 7 प्रॉपर्टीज आपल्या इथं होतात. मी प्रॉब्लेम डायरेक्ट आता नाही घेणार, तुम्हाला फक्त परत एकदा प्रॉपर्टी समजून सांगतो. तुम्ही त्या व्यवस्थित लिहून एक्झाम्पल्स लिहून, मी 2-2 एक्झाम्पल घेतलं असेल तर 2-2 एक्झाम्पल घेऊन तुम्ही मला सॉल्व करून दाखवायचं. ओके, इथं म्हणजे फर्स्ट ही 6वी प्रॉपर्टी मी परत एकदा सांगतो. सी दिस, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट सी दिस, द डिटर्मिनंट सॅटिस्फाईज. ओके, फर्स्ट पहिली प्रॉपर्टी काय सांगते? दोन रो किंवा दोन कॉलम जर इंटरचेंज केला तर डिटर्मिनंट, सॉरी, सर्वच रोचं रूपांतर जर कॉलम मध्ये इंटरचेंज केला, 3 रो 3 कॉलम मध्ये बदलला तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. रोचं रूपांतर कशात करायचं? कॉलम मध्ये. म्हणजे आडव्या लाईन आहेत ना, त्यांचं रूपांतर कशात करायचं? उभ्या लाईन मध्ये. पहिली आडवी लाईन पहिल्या उभ्या लाईन मध्ये, सीधी दिस वे. म्हणजे इथं काय? R1 पहिली आडवी लाईन इंटरचेंज C1, R2 इंटरचेंज C2, R3 इंटरचेंज C3. म्हणजे ही आडवी लाईन या पहिल्या उभ्या लाईन बरोबर, दुसरी आडवी लाईन दुसऱ्या उभ्या लाईन, असं जेव्हा चेंज करतात तेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. दुसरं काय? फक्त 2च कॉलम जर इंटरचेंज केलात किंवा 2 रोज जर इंटरचेंज केलात तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते, फक्त चिन्ह बदलतं, मायनस येतं किंवा मायनसचं प्लस. एखाद्या डिटर्मिनंटला एखाद्या रो मधनं तुम्हाला के कॉमन काढता येतो किंवा एखाद्या डिटर्मिनंटला तुम्ही के न जर मल्टिप्लाय केला तर एखाद्या रोला किंवा कॉलमलाच मल्टिप्लाय होतो आणि त्याची किंमत मूळ डिटर्मिनंटच्या के टाइम्स होते. एखादा रो किंवा कॉलम जर ॲडिशनच्या स्वरूपात असेल तर त्याचे वेगवेगळे डिटर्मिनंट, 2 डिटर्मिनंट बनवता येतात. इथं पहा, हा जो कॉलम आहे, कॉलम ॲडिशनच्या स्वरूपात आहे, त्याचे 2 वेगवेगळे डिटर्मिनंट बनवता येतात. तेवढ्याच कॉलमचा बाकी सर्व एलिमेंट, बाकीचे कॉलम जसेच तसं ठेवलं, फक्त त्याच कॉलमचे 2 पार्ट करायचे. त्यानंतर काय? एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला संख्येनं गुणून दुसऱ्या रो कॉलम मध्ये ॲडिशन करता येतं.
म्हणजे पहिल्या आडव्या लाईनची दुप्पट करून दुसऱ्या रो मध्ये ॲडिशन करता येतं, किंवा दुसऱ्या आडव्या लाईनची तिप्पट करून पहिल्या आडव्या लाईन मध्ये म्हणजे कोणत्याही एका रोची 2 टाइम्स 3 टाइम्स करून दुसऱ्या रो मध्ये ॲडिशन करता येतं. असं केल्यानंतर येणाऱ्या डिटरमिनंटची व्हॅल्यू सेम असते. प्रॉपर्टी नंबर 7 काय, जर अप्पर ट्रायंग्युलर सर्वच डायगोनलच्या खालचे एलिमेंट किंवा डायगोनलच्या वरचे एलिमेंट जर 0 असतील तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू डायरेक्ट डायगोनल एलिमेंटच्या प्रोडक्ट एवढी असते, A1 B1 C1. ओके. आणि त्याच्यानंतर पहा 6वी प्रॉपर्टी काय सांगते, कुठल्याही एका डिटरमिनंटमध्ये 2 रोज किंवा 2 कॉलम जर सारखे असतील तर ते डिटरमिनंट सॉल्व केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 0 येत असते. तुम्ही हे उदाहरण पहा, याच्यामध्ये फर्स्ट R1 आणि R3 सेम आहेत, याला जर तुम्ही सॉल्व केलात तर याच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 येते. ओके. तर एवढ्याच प्रॉपर्टी सर्वांनी व्यवस्थित लिहून पाठवून द्या. याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्या घ्यायचे आहेत. हे प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीनं फॉलो करा. तुम्हाला प्रॉपर्टी येणं खूप गरजेचं आहे. ह्या प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीनं सॉल्व करा. एक्झाम्पल आहेत ते सोडून पहा आणि या प्रॉपर्टी समजतात. आता डीपमध्ये कधी समजतात, जेव्हा तुम्ही याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व करायला लागलात तेव्हा या प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीनं समजतात. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबू. नमस्कार. गुड बाय.